नमस्कार सेविका ताईनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईनो, पोषण पखवाडा सुरू झालेला आहे आणि आपल्याला पोषण पखवाड्यावर दररोजच्या 5 एंट्री करायच्या आहेत आणि त्या रोजच्या रोज जर केल्यात तर आपल्याला ते काम सोपं जाईल आणि आपण जर म्हटलं तर आपण 3 दिवसापर्यंत आता एंट्री ही करू शकतो। म्हणजे आपले जर 3 दिवसाची बाकी असेल तर पण जास्त मागच्या आपण करू शकत नाही। तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, सगळ्यांना माहिती यावेळेस थोडा बदल झालेला आहे, तर त्याच्यामुळेच मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगते की आपल्याला पोषण ट्रॅक म्हणजे पोषण अभियानचा जो पखवाड्याचा आपल्याला कार्यक्रम ॲक्टिव्हिटीज भरायचे आहेत तर त्या लॉगिंग करण्यासाठी कसं आपल्याला सुरुवात करायची। तर सर्वप्रथम आपल्याला गुगलवर जायचं आहे। गुगलवर गेल्यानंतर आपल्याला poshanaabhiyan.government.in हे आपल्याला टाकायचं आहे। बघा, तुम्ही जर स्क्रीनवर पाहिलं तर तुमचं लक्षात येईल की आपल्याला जी टाकायची आहे किंवा आपल्याला कार्यालयामार्फत जी ते जर तुम्ही टाकलं वेबसाईट डायरेक्ट जर आले तर चालेल। तर इथं स्पष्ट दिलेलं आहे poshanaabhiyan.gov.in। तर हे तुम्हाला टाईप करून टाकायचं आहे। तुम्हाला वेबसाईट येईल पखवाड्याची, त्याच्यावर क्लिक करायचं। त्याच्यावर क्लिक केलं का डायरेक्ट हे पेज येईल किंवा आपल्या परिवीक्षिका मॅडम यांनी जी लिंक दिली असेल त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर डायरेक्ट तुम्ही ह्या पेजवर येतात। गुगलवर पण जायची गरज नाही। जर आपल्या मॅडम यांनी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून जर लिंक टाकली असेल डायरेक्ट त्याच्यावर क्लिक करा, तुम्ही इथे येणार। मग इथं आल्यानंतर आपल्याला इथं 3 रेषा दिसत आहेत, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं। याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर लॉगिंग हे पेज ओपन होईल। म्हणजे हे पेज असं पेज ओपन होईल। हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला लॉगिंगवर क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर अगदी नेहमीचं आपलं जे लॉगिंग करायचं आहे, म्हणजे आपण जिथून लॉगिंग करतो युजर नेम आणि पासवर्ड टाकतो तिथूनच आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे। आणि पासवर्ड हा मागच्याच जो आपल्याला आधीपासून चालत आलेला आहे तो जर आपण मागच्या वेळेस सेव्ह केलेला असेल तर तो तुम्ही इथं क्लिक केल्याबरोबर तो आपल्याला दिसतो आणि तोच आपल्याला टाकायचा असतो। बघा, आता मी इथं क्लिक केलेला आहे। सेव्ह जर असेल तर क्लिक केल्याबरोबर इथं लगेच तो क्लिक होतो आणि आपल्याला फक्त लॉगिंग करावं लागतं, बाकी काहीच करावं लागत नाही। आता माझा सेव्ह आहे, मागचाच आहे, याच्यात कुठलाही बदल नाही। जर तुम्ही आधी सेव्ह केला असेल, जर तुम्ही इथं टच केलं, टच केल्याबरोबर आपला युजर आय डी आणि पासवर्ड हा आपोआप टाकला जातो आणि आपल्याला फक्त लॉगिंगवर क्लिक करावं लागतं। आता मी माझा टाकला गेला, मी लॉगिंगवर क्लिक करणार। त्याच्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं। ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं का मग आपल्याला सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सिलेक्ट थीम, आता यावेळेस थीम पण बदललेले आहेत आणि ॲक्टिव्हिटी देखील बदललेली आहे। ते मी तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, तर ते आपण अगदी व्यवस्थित बघा। पखवाडा आहे, जास्त दिवसाचा राहत नाही, त्याच्यामुळे सिलेक्ट ॲक्टिव्हिटीमध्ये आपण क्लिक करणार। याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा आपल्यासमोर ऑप्शन येतात। पहिलंच ऑप्शन आहे मदर अँड चाइल्ड न्यूट्रिशन, म्हणजे आई आणि बालपोषण, हा याचा पहिला म्हणजे हा कार्यक्रम आहे। त्याच्यानंतर दुसरं आहे तुमचं अर्ली स्टिम्युलेशन फॉर ब्रेन डेव्हलपमेंट, म्हणजे मेंदूच्या विकासासाठी लहान वयात योग्य उत्तेजन, म्हणजे बालकांचा मेंदूचा विकास कसा साधता येईल, लहानपणामध्ये त्याचा 85% विकास हा होत असतो, तो विकास लवकर होण्यासाठी व्यवस्थित होण्यासाठी त्याला कशी चालना देता येईल तर याच्या संदर्भातील कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे। उदाहरणार्थ तो कार्यक्रम आपण कशा माध्यमातून घेणार तर खेळ, बोलणे, गाणी, ज्यामुळे मेंदूचा विकास होतो। त्याच्यानंतर तिसरं आहे प्ले बेस्ड एज्युकेशन इन अर्ली इयर, तर बघा प्ले बेस्ड एज्युकेशन इन अर्ली इयर्स, लहान वयात खेळावर आधारित शिक्षण, जे आपण अंगणवाडी केंद्रामध्ये आता 3 ते 6 वर्ष वयोगटाचं घेत आहोत, तर ते सगळं आपलं त्याच्यावरच अवलंबून आपलं शिक्षण आहे। त्याच्यानंतरचं आहे रोल ऑफ पॅरेंट्स अँड कम्युनिटी इन मिनिमायझिंग स्क्रीन टाईम, तर याचा अर्थ होतो की स्क्रीन टाईम म्हणजेच मोबाईल किंवा TV याचा वापर सध्या खूप वाढलेला आहे। बाळ रडायला लागलं म्हणजे आई त्याच्याकडे फोन देते, ते गाणं ऐकतं किंवा त्याच्यावर काही खेळतं म्हणजे बाळ शांत होतं, अशी सवय त्याला पहिल्यापासून लागते। त्याचा दुष्परिणाम असा होतो की भविष्यामध्ये ते बालक मोबाईल शिवाय दुसऱ्या गोष्टीकडे पाहत नाही। मोबाईल आणि टीव्हीचा वापर हा इतका वाढलेला आहे, तर त्याच्यासाठी तो कमी करण्यासाठी बालक आणि समाजाची भूमिका, याच्यासाठीच आपल्याला अवेअरनेससाठी आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे। त्याच्यानंतरचं येतं, तर याच्यानंतरचं बघा गार्नरिंग कम्युनिटी सपोर्ट फॉर स्ट्रॉंगर अंगणवाडीज, म्हणजे आपल्या अधिक सक्षम अंगणवाडीसाठी समाजाचं सहकार्य मिळवणं। आपल्या सगळ्यांना माहिती अंगणवाडी केंद्र चालवत असताना आपल्याला या सगळ्या गोष्टींना आपली अंगणवाडी सक्षम करण्यासाठी समाजाचं सहकार्य खूप महत्त्वाचं आहे। तर तो कार्यक्रम आपल्याला म्हणजे ते आपल्याला थीममध्ये निवडायचा आहे। त्याच्यानंतरचं शेवटचं आहे
ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आदरमध्ये इतर म्हणजे त्याच्यामध्ये कुठलेही कार्यक्रम आपण घेऊ शकतो. तर आपण याच्यातला जी पहिलीच थीम आहे तर ती पहिली थीम निवडणार आहोत. आणि पहिली थीम निवडल्यानंतर आपल्याला पहिली थीम आपली निवडून झालेली आहे. पहिली थीम निवडून झाल्यानंतर आपल्याला ब्लॉक आहे तर ब्लॉकच्या जागेवर आपल्याला AWC करायचे, जेणेकरून आपल्याला आपली अंगणवाडी केंद्र सिलेक्ट करता येईल. त्याच्यानं आपल्याला सिलेक्ट ॲक्टिव्हिटी याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपलं गाव आणि आपली अंगणवाडी कोड आपल्याला शोधायचं आहे. बघा माझं शेवटचा आहे व्हिडिओ 225, याच्यावर मी क्लिक करणार. बघा आलेला आहे. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी आपल्याला सिलेक्ट करायची आहे. त्या ॲक्टिव्हिटी सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर खूप सारे ऑप्शन हे तयार झालेले आहेत आणि आपल्याला त्याच्यात जाणून घ्यायची नेमकी इतके ऑप्शन आहेत. म्हणजे ॲक्टिव्हिटी आहेत ही आपल्याला घ्यायचा, ती थीम होती आणि आता आपल्याला ॲक्टिव्हिटी ह्या आलेल्या आहेत. तर पहिलं आहे त्याच्यामध्ये आपलं पोषण पे चर्चा, म्हणजे पोषण विषयावर आपल्याला चर्चा, अगदी सोपा आहे. त्याच्यानंतर स्टोरी टेलिंग, दुसरा आहे स्टोरी टेलिंग ॲक्टिव्हिटी, पोषण की कहाणी. स्टोरी टेलिंग ॲक्टिव्हिटी म्हणजे कथाकथन, म्हणजे आपल्याला मुलांना कथा गोष्टी असं सांगायचं आहे. त्याच्यानंतर पोषणाच्या गोष्टी आजी आजोबांच्या तोंडून, म्हणजे आपल्याला आजी आजोबांच्या तोंडून म्हणजे आजी आजोबा सांगतात त्या कथानक गोष्टी, म्हणजे तो कार्यक्रम. त्याच्यानंतरचं येतं आपल्यासमोर स्पेशल हेल्थ अँड न्यूट्रिशन कॅम्प फॉर प्रेग्नंट वुमन अँड चिल्ड्रन, म्हणजे गरोदर माता आणि मुलांसाठी पोषणाचा स्पेशल कॅम्प, आरोग्य आणि पोषणाचा स्पेशल कॅम्प. त्याच्यानंतर येतं आपल्या इथे पुढचं ॲक्टिव्हिटी येते डेमॉन्स्ट्रेशन ऑफ हेल्दी रेसिपीज, म्हणजे आपल्याला पौष्टिक पाककृतीचं प्रात्यक्षिक. हा कार्यक्रम आपण प्रत्येक वेळेस घेत असतो आणि हा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त महिलांचा म्हणजे माता पालकांचा आपल्याला समावेश करून घ्यायचा आहे, पिता पालक देखील आणि माता पालक देखील. तर अशा पद्धतीने ही चौथी ॲक्टिव्हिटी आहे. पहिल्या थीमचंच आपण ह्या ॲक्टिव्हिटी पाहत आहोत. अशा आपण थीम पाहिल्या, प्रत्येक थीमचे वेगळे वेगळे ॲक्टिव्हिटी आहेत. मी व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून फक्त पहिल्याच थीमच्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर येतं कुकिंग कॉम्पिटिशन फॉर मदर अँड केअर गिवर्स, आई आणि बालसंगोपन करणाऱ्यांसाठी स्वयंपाक स्पर्धा, म्हणजे जसा वरचा कार्यक्रम आपण पाहिला डेमॉन्स्ट्रेशन ऑफ हेल्दी रेसिपीज तसाच हा देखील आहे. त्याच्यानंतर अवेअरनेस सेशन ऑफ जंक अँड पॅकेज फूड, म्हणजे आपल्याला जंक फूड आणि पॅकेज अन्नाच्या दुष्परिणामाबद्दल जनजागृती सत्र. आता बऱ्याचदा आपण पाहिलेलं आहे की बरेच मुलं हे कुरकुरे सहज खात असतात आणि बाळ जे खातं म्हणून आई पण तेच, जर त्याला तेच आवडतं आणि एकदाची त्याला सवय झाली का ते तेच खायला लागतं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे जंक फूड असतं किंवा जे पॅकेजिंगचे जे कुरकुरे वगैरेंचे पाकिट असतात तर त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतो. मिठाचं प्रमाण जास्त असलं की त्या बाळाला भूक लागत नाही, कारण की मीठ पोटामध्ये पाणी साचून ठेवतं आणि त्याच्यामुळे त्याला भूक लागत नाही, तो हेल्दी खात नाही, त्याचं कुपोषणाकडे वाटचाल चालू होते. म्हणून हा देखील कार्यक्रम खूप महत्त्वाचा आणि शेवटचा आहे तो म्हणजे पोषण रॅली आणि पोषण रथ. तर आपण दरवर्षी जी पोषण रॅली आहे, जे पोषण रथ आहे तर ते देखील आपण करत असतो, आपण रॅल्या काढत असतो. तर आपल्याला ही देखील ॲक्टिव्हिटी म्हणजे पहिल्या थीमला याच्यातला कुठलाही एक कार्यक्रम, कुठलाही एक ॲक्टिव्हिटी आपण घेऊ शकतो. एकाच थीमसाठी एवढ्या ॲक्टिव्हिटी आहेत. जर तुम्ही म्हटलं 1 2 3 4 5 6 7 ॲक्टिव्हिटी ह्या पहिल्याच थीमला आहेत तर त्या हिशोबाने खूप कार्यक्रम असे आपल्याला घेता येतात. त्याच्यामुळे ताईंनो, जर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित पाहत असाल तर नक्कीच तुमचं लक्षात येणार आहे की जेवढे आपल्याला थीम दिलेले तर त्याच्यापेक्षा जास्तीच्या ॲक्टिव्हिटीज ह्या आपल्याला करण्यासाठी आहेत आणि मुळात आपण त्या करत असतो. फक्त आता त्या आपल्याला प्रत्यक्षामध्ये एंट्रीच्या रूपाने हे करायचे आहेत. तर आपण पोषण पे चर्चा, तर याच्यावर आपण क्लिक करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपल्याला दिनांक टाकायची आहे. आता जर दिनांक पाहिली तर आज 9 तारीख आहे. आजचीच तारीख असेल तर आपल्याला 9 वरच क्लिक करायचं आहे, म्हणजे पुढची तारीख येणार. त्याच्यानंतर आपल्याला जे आपले पार्टिसिपेट आहेत तर त्यांचं पण आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर आपले किती उपस्थित आहेत, पहिल्या कॉलममध्ये आपल्याला पुरुष टाकायचे, दुसऱ्या कॉलममध्ये आपल्याला महिला टाकायच्या आहेत. त्याच्यानंतर आपली मुलं देखील आपल्याला टाकायची आहेत. आणि किशोरवयीन मुली देखील आपल्याला टाकून घ्यायच्या. ते सगळं टाकून झाल्यानंतर मग आपल्याला फोटोच्या कॉलमवर आपण येत आहोत. तर आपल्याला फोटोसाठी इथं क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीनं पेज ओपन झालं. आता माझ्यासमोर मी जे फोटो काढलेले आहेत, आता व्हॉट्सअपचे किंवा स्क्रीनशॉट जर काढला तर तो लगेच जातो. आता माझा हा स्क्रीनशॉट काढलेला आहे तो वरच दिसतोय, तर मी याच्यावर क्लिक करणार. याच्यावर क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला डनचं ऑप्शन आहे, आपल्याला डन करायचं आहे. डन केल्यानंतर आपला जो फोटो आहे तो आपला इथं हे खाली आलं, म्हणजे आपला फोटो हा येऊन गेलेला आहे.
आणि त्याच्यानंतर आपल्याला एंट्रीला सबमिट करायचं आहे। तर अशा पद्धतीने पोषण पखवाड्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। आपली एंट्री सक्सेसफुली सबमिटेड झालेली आहे। आपल्या अंगणवाडी केंद्रानुसार आपली एंट्री ही दिसणार आहे। त्याच्यामुळे आपल्याला रोजच्या 5 एंट्र्या करायच्या आहेत। आजपासून सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने एंट्रीज ह्या करून घ्यायच्यात। आजपासूनच आपलं ते डाटा एंट्रीचं पोर्टल सुरू झालेलं। तर आपण खूप सारे ऑनलाईनचे कामं करत असतो, खूप ऑनलाईनचे कामं करतो, त्याच्यामुळे ह्या रोजच्या 5 एंट्री आपल्यासाठी आता विशेष राहिलेल्या नाहीत। आपण परत म्हणणार, ताई कामाचंच सांगता, पगाराचं सांगत नाही। ताईंनो, पगार माझ्या हातात नाही, फक्त जे मला समजतं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते। आजच्या वेळेपुरतं एवढंच, धन्यवाद।